पण मग ही जी पेंटिंग्स आहेत किंवा असं दुसरं काय असतं की जे NFT मध्ये असतं, कारण ती तर फिजिकली असतात ना? येस. सो आता जसं जसं जग पूर्ण डिजिटल ह्याच्याकडे चाललेलं आहे, आता फिजिकल पेंटिंग हे पहिला होते, आता फिजिकल पेंटिंग राहिलेले नाही, आता डिजिटल पेंटिंग्सच आलेले आहेत सर्व, आहे ना. सो जेव्हा पण एखादा आर्टिस्ट असतो त्याला असं वाटतं की बाबा ही माझी आर्ट आहे, ही कुठे कॉपी नाही झाली पाहिजे किंवा ह्याच्यावरती परमनंट ही माझ्या नावावरतीच राहिलेली पाहिजे. सो ती आर्ट जी आहे ती ब्लॉकचेनवरती ते लोक घेऊन जातात, त्याच्यावरती मग त्याला नॉन फंजिबल टोकनमध्ये कन्वर्ट करतात आणि ती सेल करतात. हां, आणि मग सेल करतात. मग तो घेणारा पण येस, घेणारा व्हर्च्युअली घेतो, व्हर्च्युअलीच घेतो पूर्णपणे. म्हणजे सगळं व्हर्च्युअल वर्ल्ड आहे. पूर्ण व्हर्च्युअली असतं. आणखीन कुठली प्रोजेक्ट्स आहेत? अजून बरेच प्रोजेक्ट्स आहेत किंवा बरेच अपॉर्च्युनिटीज आहेत. तर मी हे पण सांगू शकतो, असं एक पण मार्केट नाही आहे की जिथे तुम्ही विदाऊट इन्व्हेस्टमेंट काही पैसे मिळू शकता किंवा प्रॉफिट मिळू शकता. स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट केल्याशिवाय प्रॉफिट मिळणार नाही, ठीक आहे. फॉरेक्स मार्केटमध्ये पण तुम्हाला ट्रेडिंग केल्याशिवाय प्रॉफिट मिळणार नाही. बट क्रिप्टोकरन्सी मार्केट हे एकमेव मार्केट आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही 0 रुपयापासून पण सुरुवात करू शकता. म्हणजे एकही रुपया न घेता पण तुम्ही वर्षाला लाखो रुपये कमवू शकता. आणि ह्याचं उदाहरण तुमच्यासमोर मीच आहे. कारण की जेव्हा मी 2018मध्ये सुरुवात केली होती, बाकीच्या इतर इन्व्हेस्टरसारखंच मी पण ट्रेडिंगमधून सुरुवात केली होती. सो मी सुरुवात केली होती साधारणतः एक 40-50 हजारापासून सुरुवात केली होती, म्हणजे $500 जवळपास सुरुवात केली होती. सो ट्रेडिंग करून करून माझा पोर्टफोलिओ जो आहे तो $4,500-5,000 मी घेऊन गेलो होतो. बट माझ्या एका चुकीमुळे ट्रेडिंगमध्ये एक ऑप्शन, मार्जिनचं ऑप्शन असतं, ते मार्जिनचं ऑप्शन मी चुकीचं सिलेक्ट केलेलं आणि रातोरात मार्जिनचं ऑप्शन मी चुकीचं सिलेक्ट केल्यामुळे रातोरात माझा पूर्ण पोर्टफोलिओ 0वरती आला होता. काय होत तेव्हा? तो पोर्टफोलिओ क्रिप्टोमध्ये होता? क्रिप्टोमध्येच होता. क्रिप्टोमध्येच होता. सो माझे जे मार्जिन होतं पूर्ण वाईपआउट झालेलं ट्रेडिंगमधून आणि खूप डिप्रेशनमध्ये मी गेलेलो. का? पूर्ण म्हणजे मी $500 सुरुवात करून मी $5,000 पोहोचलेलो आणि $5,000 माझ्या एका चुकीमुळे एका रात्रीमध्येच गायब झाले. आणि हे एवढं $5,000 पण जायला किती दिवस लागले होते? मला साधारणतः 1-1.5 वर्ष लागला होता. आणि ते सगळे पैसे गेले? ते सगळे पैसे गेले त्याच्यामध्ये. सो मग तेव्हा मी खूप डिप्रेशनमध्ये गेलो होतो आणि त्याच्यानंतर मग मी म्हटलं यार आता काही पण होते पण हे सोडायचं नाही आहे परत. ह्याच्यामध्ये आता ह्या मार्केटने माझे पैसे घेतलेले आहेत, तर ह्या मार्केटमधूनच मी पैसे परत काढणार आहे माझे. सो त्याच्यानंतर मी रिसर्च करायला वेगवेगळे चालू केले की अजून कोणते अपॉर्च्युनिटीज आहेत किंवा अजून कोणते मार्ग आहेत का क्रिप्टोमधून पैसे कमवण्याचे. सो त्याच्यानंतर मला रिसर्च करून मला सगळ्या गोष्टी कळाल्या की अजून वेगवेगळे मार्ग पण आहेत. सो काही असे मार्ग पण आहेत त्याच्यामुळे तुम्ही एकही रुपये इन्व्हेस्ट न करता पण लाखो रुपये वर्षाला तुम्ही मिळवू शकता. हे म्हणजे टू गुड टू बी ट्रू वाटतंय. येस, मी स्वतः केलेलं आहे. मी 0 कॅपिटलपासून सुरुवात करून आजपर्यंत इथेपर्यंत पोहोचलेलं आहे. हां, म्हणजे गेमिंग आहे किंवा दुसरं काही. येस. पण विदाऊट इन्व्हेस्टमेंट हे मला नाही पटत, म्हणजे हे स्कॅम वाटतं मला. नाही, स्कॅम नाही आहे. स्कॅम नाही आहे, पण हे खरं आहे. विदाऊट इन्व्हेस्टमेंट पण क्रिप्टो मार्केटमधून पैसे मिळवता येतात. फक्त थोडंसं तुम्हाला स्ट्रगल करायला लागणार आहे त्याच्यामध्ये आणि थोडे पेशन्स ठेवायला लागणार आहे, जे सगळ्यांकडे नसतात. आता जेव्हा मी 0पासून सुरुवात केली, मला पहिला $1 कमवण्यासाठी जवळपास 1 वर्ष 10-11 महिने लागले मला पहिला $1 कमवायला. 0पासून? हां. मग ते 0चा $1 कसा झाला, ती स्टोरी सांगा. कसं आहे माहिती आहे का, क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये ना एक मार्ग आहे एअरड्रॉपचा. एअरड्रॉप, ठीक आहे. सो आता एअरड्रॉप म्हणजे काय असतं की आता क्रिप्टोकरन्सी ही ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवरती काम करते. सो जेव्हा पण एखादा नवीन प्रोजेक्ट मार्केटमध्ये येण्याची तयारी करत असतो, तेव्हा ते लोक काय करतात, त्यांचं जे प्रोडक्ट आहे ना त्याचं टेस्ट पर्पजसाठी कम्युनिटी बनवतात एक, ठीक आहे. सो आणि ते प्रोडक्ट बनवल्यानंतर त्यांना टेस्ट करायला सांगतात की तुम्ही टेस्ट करा आणि आम्हाला फीडबॅक द्या, ह्याच्यामध्ये काही बग्स आहेत का, किंवा वेगवेगळे त्यांचे कॅम्पेन्स ते लोक ऑर्गनाईज करतात आणि त्या कॅम्पेन्स थ्रू त्यांनी जी टेक्नॉलॉजी बनवलेली आहे त्याच्यासोबत इंटरॅक्शन करायचं असतं. त्यांचे जे प्रोडक्ट आहेत ते यूज करायचे असतात सगळ्या गोष्टी. सो त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही एक सर्टन फेस आला की त्यानंतर मग ते लोक काय करतात की प्रोजेक्ट जो आहे तो अर्ली सपोर्टर्सला आहे ना एक स्पेशल ॲलोकेशन देतो टोकन्सचं. सपोज जर प्रोजेक्टकडे 100 टोकन्स आहेत, ते लोक आणायचा विचार करत आहेत, तर ते लोक 100 पैकी 10 टोकन्स हे कम्युनिटीला देतात ज्यांनी त्यांना अर्ली डेजमध्ये सपोर्ट केलेला आहे. सो ते टोकन्स जेव्हा तुम्हाला मिळतात तेव्हा तुम्ही मग त्याला सेल करून तुम्ही प्रॉफिट मिळवू शकता. आणि हे मिळवण्यासाठी तुम्ही एक कॅपिटल पण यूज करू शकता आणि फ्रीमध्ये पण करू शकता. बट फ्रीमध्ये जे आपण करायला प्रयत्न करतो त्याच्यामध्ये खूप मेहनत आहे आणि खूप पेशन्स पण लागतात त्याच्यासाठी. आणि अनुभव पण असला पाहिजे ना. येस, अनुभव पण असला पाहिजे, रिसर्च असला पाहिजे आणि बरंच काही लागेल. येस, भरपूर काही गोष्टी आहेत. बट ह्या 2 मेजर रिक्वायरमेंट जे आहेत त्या पेशन्स एक आहे आणि तुमच्याकडे योग्य शिक्षण देत असलं पाहिजे. मग आता तुम्ही तुमच्या स्टुडंट्सना, म्हणजे जे आता गावातले आहेत, तुम्ही म्हणता ना कोल्हापूरचा आहे, साताऱ्याचा आहे, कारण तुम्ही त्यांना व्हर्च्युअली शिकवत असाल ना कसं केलं पाहिजे, तर
कसं आहे की आपल्याला मुंबई पुण्यामध्ये पटकन ॲक्सेस असतो या गोष्टींना बरोबर. शिकायला. तर तुम्ही अशा खेड्यातल्या गावातल्या मुलांना एक सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून काय सल्ला द्याल? सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून बघा कसं आहे माहिती आहे का, सर्वात पहिला तर माझा जे कोणी पण क्रिप्टोमध्ये इन्व्हेस्ट करणार असेल त्यांना फक्त मी एकच सुरुवातीला सल्ला देतो की कोणत्याही परताव्याची अपेक्षा लगेच ठेवू नका. पहिला तुम्ही तुमचं योग्य शिक्षण घ्या क्रिप्टोकरन्सी रिलेटेड, आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला आपोआप तुमच्याकडे शिक्षण आहे, तुमच्याकडे म्हणजे त्या गोष्टीचा अनुभव आहे, तर पैसा तुमच्या मागे येणार. ठीक आहे. बट तुम्ही जर योग्य शिक्षण न घेता डायरेक्ट तुम्ही त्याच्यामध्ये जाता 2-4 व्हिडिओ बघून इन्व्हेस्टमेंट करायला जाता, इन्फ्लुएन्सरचं बघून इन्व्हेस्ट करायला जाता, तुम्हाला त्याच्यामध्ये नुकसानच होणार आहे. सो त्यासाठी सर्वात पहिलं इम्पॉर्टंट तर तेच आहे की तुम्ही योग्य शिक्षण पहिला त्याच्यामध्ये घ्या आणि मग रिस्क बघून हळूहळू इन्व्हेस्ट करा. येस. असं नाही की तुम्ही फर्स्ट अटेम्प्टमध्येच तुम्हाला लाखो रुपये इन्व्हेस्ट करायचे आहेत किंवा हजारो रुपये इन्व्हेस्ट करायचे. तुम्ही सुरुवात आता 5,000 तुमची कॅपॅसिटी आहे, 5,000 पासून तुम्हाला टेस्ट करायचं आहे की बाबा ह्याच्यामध्ये काही कमवू शकतो किंवा नाही, कसा परतावा मिळतो, हे सगळं टेस्ट करण्यासाठी 5,000 10,000 पण इनफ आहेत. ठीक आहे. सो आता असे पण बरेच मला म्हणजे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये किंवा माझ्या निदर्शनात आलेले आहेत लोक की मला अप्रोच करतात की आम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचे आहे म्हणून, कॉल्स वगैरे येतात. तर त्यांना विचारतो मी, तुम्हाला ठीक आहे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचे आहे, किती इन्व्हेस्टमेंट करायला तुम्ही तयार आहात? तर मला म्हणतात 10,000 रुपये. मी बोललो ठीक आहे, 10,000 रुपये पण ठीक आहे. सो मग त्यांना विचारतो मी, तुमचे रिक्वायरमेंट्स काय आहेत किंवा तुम्हाला काय अपेक्षा आहेत किंवा 10,000मधून तुम्हाला काय वाटतं काय झालं पाहिजे, कसं काय बनले पाहिजे प्रॉफिट्स? तर ते मला म्हणतात की मला ना मंथली पॅसिव्ह इन्कम पाहिजे. मी बोललो ठीक आहे, मंथली पॅसिव्ह इन्कम पाहिजे. कितीचा पाहिजे तुम्हाला पॅसिव्ह इन्कम? तर ते म्हणतात आम्हाला 5,000 रुपयाचा पाहिजे. मी म्हणलं 10,000 रुपये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय आणि मंथली तुम्हाला 5,000 प्रॉफिट किंवा मंथली पॅसिव्ह इन्कम 5,000चा कसा मिळणार? जर एक वर्षाचं आपण कॅल्क्युलेशन केलं तर 12-5-60,000 रुपये होतात. 10,000 रुपये इन्व्हेस्ट करून 60,000चा परतावा तुम्ही अपेक्षा कशी ठेवू शकता? 600% जास्त तुम्ही अपेक्षा ठेवताय. 600% खूप मोठी, 600% रिटर्न मिळवणं क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये खूप मोठी गोष्ट नाही आहे, कॉमन गोष्ट आहे. बट तुम्ही कोणत्याही गोष्टीच्या अपेक्षा लगेच सुरुवातीलाच ठेवायला म्हणजे सुरुवातीपासूनच ठेवू नका अपेक्षा, असं आहे. इन्व्हेस्टमेंट करा बट विदाऊट एक्सपेक्टेशन्स. तुम्ही ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.